ऐन निवडणुकीच्या काळामध्ये देशासह राज्यामध्ये हजारो कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। झारखंडमध्ये तर चक्क मंत्र्याच्या सचिवाकडे कोटींचं घबाड सापडलंय। ईडीने ही छापेमारी कशी केली आणि घबाड कसं मिळालं बघूया एक खास रिपोर्ट। मंत्र्याच्या सचिवाकडे कोटींचं घबाड, निवडणुकीत हजारो कोटींचा पाऊस, मतदारांवर दारू आणि ड्रग्जचाही मोठा रतीब। लोकसभा निवडणुकीत देशभरात नोटांचा मुसळधार पाऊस पडतोय। महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हजारो कोटींची जप्ती करण्यात आली। झारखंडमध्ये ईडीच्या छापेमारीत एका मंत्र्याच्या खासगी सचिवाकडे कोट्यवधींचं घबाड सापडलंय। या सचिवाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला। कोट्यवधींची माया जमवणारे हे झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव आहे। त्याच्या नोकराच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर तब्बल 20 कोटींची रक्कम सापडली आहे। रोख रक्कम 49.95 कोटी, ड्रग्ज 36.80 कोटी, मौल्यवान धातू 129.89 कोटी, फ्री बीज 0.47 कोटी, इतर 92.92 कोटी, एकूण 530 कोटी 69 लाख एवढ्या रकमेचं सीजर आतापर्यंत आपल्या राज्यात निवडणूक कालावधीत, आचारसंहिता कालावधीत झालेला आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेली नोटांची जप्ती ही देशाच्या इतिहासातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे। देशभरात निवडणूक आयोगाने आतापर्यंत 4658.13 कोटी जप्त केले। यात 395 कोटींची रोकड, 489 कोटींची दारू, 395 कोटींचे ड्रग्ज, 489 कोटींच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे। तर 1142 कोटींच्या वस्तू गिफ्ट म्हणून वाटण्यात येणार होत्या। तर महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती नाहीये। निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात अक्षरशः नोटांचा पूर वाहतोय। राज्यात आतापर्यंत 49,95,00,000 इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यात 38,80,00,000 दारूचा समावेश आहे। तर 220 कोटी 65 लाख रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले। आचारसंहिता लागल्यापासून 1,11,878 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत सध्या पैशांचा महापूर वाहतोय। लोकशाहीचा हा उत्सव पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असलं तरी वास्तवात पैशांशिवाय निवडणुका नाहीत हेच यातून समोर येत आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।